आता आपण आलेलो आहे नेकलेस धबधब्याला. म्हणजेच कोणतं माहिती का तुम्हाला? कोणतं आहे सांगा बरं, कोणतं आहे धबधबा? आपण आलोय पहिनेला. सांगा कुठे कुठे आलोय? पहिनेला. आणि काय करणार आहे आपण? मज्जा करणार आहे. कुठे आलो आपण सांग लवकर? पहिने धबधब्याला, जिथे नेकलेस सारखा काय धबधबा आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद पवार. सध्याला आपण आलेलो आहे पहिने धबधब्याला आणि या पहिने धबधब्याकडे आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि सगळ्यांना माहीतच असेल की तिथे नेकलेस सारखा तो आकार होतो. सध्याला अत्यंत सुंदर असं वातावरण झालेलं आहे. अगदी बघू शकतात की या साईडला सह्याद्रीच्या रांगा, पलीकडे आहे त्र्यंबकेश्वर आणि या साईडला इकडे हे पहिनेचं वातावरण. ऊन आलेलं आहे, धुके दाटलेले आहेत आणि त्यासोबत माझ्यासोबत आहेत माझे कुटुंबातले अनेक सदस्य. तर चला जाऊयात. तुम्हाला एक मला वाटतं एक 40 की 30 रुपये लागतात त्या तिकीट काढायला. ते तिकीट काढून घ्यायचे. तिकीट काढल्यानंतर तुम्ही अगदी पुढे जायचं आहे. आता महत्त्वाचं काय की येताना एक काळजी घ्या की अजून एक पलीकडचा एक रस्ता आहे, हा एक लांबचा रस्ता. मी बऱ्याच वेळा काय करतो की त्या नदीतून चालत चालत तुम्हाला तो क्रॉस करता येतो. आणि अजून एक काय गोष्ट केलेली त्यांनी, आता काही बांधकाम सुरू आहेत, म्हणजे काही ते तिथे घर टाईप किंवा जे काही हॉटेल टाईप किंवा काहीतरी ते सुविधा करण्याचा प्रयत्न करतात काहीतरी. ते भविष्यात खरंच चांगलं होईल. आणि इथे बरेचसे डस्टबिनच्या आकाराचे किंवा कचरा कुंडी केलेले आहेत आणि खूप सुंदर वातावरण झालेलं बघा. आणि पुढे जर तुम्हाला दिसतंय ना तो धबधबा बघा. तर माझ्यासोबत सगळी चिल्ड्रन पार्टी आहे. आता सुरू होतोय खरा ट्रेक. हे बघा असं चढत वरती यायचंय. आणि ही बघा सुहानी कशी चढती आहे. अरे चलो. इरा बसली वरती, बाबा चाललेत हळूहळू. बाबा बघून चाला हा, असं बोल इरा. ओके बेटा. घसरणार काय? परत बोल. होय म्हणून कसं चालायचं? मी हळूहळू चालेल ना. कसे? अरे पाणी पडलं का? तुला आवडलं का हे? किती? आणि आपण कुठे? अरे काटे आहेत का? बघा बघा काटे बघा. हां आता पाण्यातून पुढे. याच्यातून नाही, याच्यातून नाही, पुढे पुढे जा. याच्यातून नाही, खूप पाणी आहे आणि सोडतो. थांब थोडा थांब. तर अगदी बघत बघत जायचं. इथून तुम्हाला पडणार होतो मी आणि सोडतो. थांब. इथून जायचं आहे. कोण पडला? अगदी सांभाळून सांभाळून तुम्हाला इथून जायचं.